हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सगळ्या मैत्रिणींना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथं मी मेहंदी काढत होते, खूप उशीर झाला होता, जवळपास 12 वाजत होते। मला इतकी काही छान डिझाइन काढता येत नाही, तरी पण म्हटलं संक्रांत आहे आणि मेहंदी काढल्यानंतर छान वाटतं, आपल्याला सुद्धा बघून पॉझिटिव्ह वाटतं किंवा हाताला सुद्धा बघायला छान वाटतं सणाच्या दिवशी। त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला जशी जमेल तशी मेहंदी काढूयात। मेहंदी काढते वेळेस असं वाटत होतं की प्रिया असती तर नक्की छान डिझाइन काढली असती आणि आपण स्वतः एकाच हातावर मेहंदी काढू शकतो। आपल्याला उजव्या हातावरती काढता येत नाही, कारण डाव्या हातावरची मेहंदी वाळल्यानंतरच काढता येते। मग अशा प्रकारे मी एकाच हातावरती पाठीमागून समोरून काढलेली आहे। आता उजव्या हातावरती तर नाहीच काढलेली, एकाच हातावरती झाली। तर पाहू शकता 12 वाजले होते, अभय अभ्यास करत बसलेला होता, त्याच्यामुळे मी पण मेहंदी काढत बसले। तर चला उद्या कशी रंगलेली आहे तुम्हाला दाखवते। तर पहा अशा प्रकारे मेहंदी रंगलेली आहे आणि खूप छान होते। आता या नवीन नवीन कोण येत आहेत ना, खूप छान रंगत आहेत मेहंदीचे। तर अशा प्रकारे भोगीच्या भाजीची तयारी केलेली आहे। तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। या व्हिडिओनंतर भोगीचा व्हिडिओ येणार आहे, तर हा छोटासा मी तुम्हाला संक्रांतीसाठी काय काय खरेदी केले त्याच्याविषयी व्हिडिओ असणार आहे। तर दिवसभराचा व्हिडिओ पुढचा येणार आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे छान भोगीची साजरं संगीत, बाजरीची भाकरी, भाजी, खिचडी, गाजर, कांदा सगळं काही झालेलं आहे। आणि आता चला मी डायरेक्ट सायंकाळी बोलते तुमच्याशी। तर भांडे वगैरे सगळे कामं झालेली आहेत आणि आता मी जात आहे सुकडे आणण्यासाठी। त्यासोबतच मला हळदी कुंकू आणि बरंच काही छोटं छोटं सामान आणायचं आहे। तर चला स्टे ट्यून, देवाला दिवा वगैरे लावून घेते आणि मग जाते। लवकर जाईन म्हटलं होतं, पण थोडा उशीर झाला आणि मग म्हटलं आता हे ऑफिसवरून येतात, ते आल्याच्या नंतरच जाऊयात। त्याच्यामुळं आता जात आहे। जास्त नाही, 6:30 वाजलेले आहेत, पण असं वाटत आहे की खूप अंधार पडला आहे। तर संक्रांतीसाठी इतक्या छान छान वस्तू आणि छोट्या छोट्या किंवा मीडियम अशा साईजच्या खूप वस्तू आलेल्या होत्या आणि बऱ्याचपैकी आपलं संक्रांतीचं जे सामान असतं ना ते पण पूर्ण विकायला होतं आणि जास्तीत जास्त तर बायका होत्या आणि गर्दी पण खूप होती त्याच्यामुळे। आणि पाहू शकता आपलं गावाकडे ज्याप्रमाणे संक्रांतीचं पूर्ण सामान मिळतं ना त्याप्रमाणे मिळतं। एरवी आपण रविवारच्या पूजेसाठी पौष महिन्यातल्या त्या पूजेसाठी मला भेटत नाही, पण आज संक्रांत आहे ना त्याच्यामुळे सगळं काही जे काही पाहिजे ते सगळं काही मिळत आहे। मी पण याच्यापेक्षा छोटी म्हणत आहे, पण ते नाही तर त्यांच्याकडे छोट्या याच्यापेक्षा 10ला 1 आणि 50ला सुगडे मिळत आहे। खरं तर मी दादरला गेले होते तेव्हा बांगड्या आणल्या होत्या, पण इथं आणखीन छान छान दिसल्या संक्रांतीनिमित्त वेगवेगळ्या आलेल्या। मग माझ्या साडीवरती ज्या मॅचिंग होणार होत्या मग त्या पण मी घेतल्या, म्हटलं घातल्यानंतर छान दिसतील। आणि बांगड्या घेतल्यानंतर मी आपलं पाहत होते की आणखीन काय काय नवीन आलेलं आहे ते, आणि बघितल्यानंतर मला आणखीन वेगळ्या बांगड्या आवडल्या, कारण छान होत्या त्या नवीन। मला अगोदरच मुंबईला आल्यापासून ना बांगड्या जशा पाहिजे तशा मिळत नाही आहेत। नांदेडला इतक्या छान छान बांगड्या मिळायच्या, त्याच्यामुळं मुंबईला घ्यायला गेले की फक्त हिरव्या कलरच्या जास्त असतात, पण आता संक्रांतीमुळं इतकं छान बांगड्या आलेल्या होत्या आणि परत खूप काही असं सामान आलेलं होतं। मग पाहिलं आणि मला बांगड्या सगळ्यात जास्त आवडल्या, त्या बांगड्या पण घेतल्या पाहू शकता। आणि या बांगड्या होत्या 100ला 4 आणि त्या पण विशेष म्हणजे संक्रांतीला घालण्यासाठी काचाच्या होत्या। नाही तर एरवी कसं असतं ना पहा, मधून मेटल असतं, काचाच्या नसतात, तर या पूर्ण काचाच्या बांगड्या आहेत म्हणून मी घेतल्या आणि खूप आवडल्या। आणि हे जे आहेत ना सुगड, हे मला वाटतं त्याची किंमत जवळपास 20 रुपयाला एक होता, म्हणजे दुप्पट भाव होता। जस्ट त्यांना विचारलं पण त्यांनी काही कमी केलं नाही, त्याच्यामुळे मी घेतले नाही। मग परत हळदी कुंकू, तीळ गुळ, बाकीचं जे आपलं छोटं छोटं असतं ना ते घेतलं। आणि परत आता गळ्यातलं सुद्धा नवीन नवीन आलेले होते। एरवी दुकानामध्ये गेलं ना खूप काही पण किंमत सांगतात जास्तीचे, पण आज मला थोडंसं डिझाईन वेगळी आणि किंमत पण 100 रुपयाला एक अशाप्रमाणे होतं। छान वाटलं, विचारलं, पण हे बाकीचे काही आता संक्रांतीला घालायचे नव्हते आपल्याला मोत्याचे वगैरे,
मग विचारलं पण नाही घेतलं मी, फक्त पाहत होते की तुम्ही सुद्धा पाहू शकता किती छान डिझाईन आहे. 100 रुपयाला कोणतंही घ्या अशा प्रकारे होतं. किती घेऊन किती नाही असं होतं. झालेलं आहे घ्यायचं. सुगड 50 रुपयाला भेटलेलं आहे. चला झालेलं आहे. आता घरी जात आहे. आणखीन घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. तर फायनली आता घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे की मी काय काय आणलेलं आहे. बाकीचं बरंचसं होतं आपल्याला, जे वाण बनवायचं असतं ना ते सामान होतं घरी, मग जे नव्हतं तेवढंच आणलेलं आहे मी. की थोडंसं आणायला गेलं तरी खूप सामान येतं. आणि मला यावर्षी जास्तीत जास्त तर तीळ महाग वाटलेले आहेत. 260 रुपये किलो. आणि संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मस्त असे तिळाचे लाडू बनवलेले आहेत. तर ते कसे झालेले आहेत तुम्ही पण पाहू शकता. तर चला छान असं तिळाचे लाडू वगैरे बनवून आता उद्या सकाळी आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. तिळगुळ खा, गोड गोड बोला, आपल्या नात्यांमधील गोडवा असाच दिवसेंदिवस वाढू द्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.